समांतर पाईपलाईनमुळे फक्त नदीतनं येणारं पाणी हे आता पाईपलाईनद्वारे येणार आहे. शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासाठी आणि समतोलपणा करण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेची गरज आहे म्हणल्यानंतरनं त्यांनी त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण सोलापूरला नवीन पाईपलाईनला मंजुरी दिली पाहिजे. त्यावेळेस काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की आत्ताच समांतरला 800,000 कोटी रुपये दिलेले आहेत, लगेच कसं शक्य आहे. परंतु मला अभिमानाने सांगावं वाटतं की साहेबांचं वाक्य होतं की सोलापूर हे महत्वाचं शहर आहे. 800,000 कोटी खर्चून जर सोलापूरला रोज पाणी पुरवठा होणार नसेल तर असं चालणार नाही. तुम्ही या योजनेला मंजुरी द्या आणि आम्ही त्याला निधी कुठूनही उभा करू, वेळप्रसंगी केंद्राकडनं आणू, परंतु समतोल पाणी पुरवठा इक्विटेबल वॉटर डिस्ट्रीब्युशनसाठी त्यांनी मंजुरी दिली आणि 892 कोटी रुपयाचं टेंडर सुद्धा या पाणी पुरवठ्याचं निघालं. आणि या योजनेला मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार वर्ल्ड बँकेकडनं फंडिंग घेण्याचं ठरलं आणि वर्ल्ड बँकेकडे प्रस्ताव केल्यानंतर त्यांनी काही सूचना त्या योजनेमध्ये दिल्या, काही वाढीव टाक्या करण्याच्या सांगितल्या, काही अंतर्गत पाईपलाईन बदलणं आणि विशेषतः 2047 आणि 57 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरण्याचं सांगितल्यामुळे ती योजना आता जवळपास 1400 कोटी रुपयाची प्रस्तावित झाली आहे. लवकरच त्याला सुद्धा मंजुरी मिळेल. आपल्याला कल्पना आहे की कालच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी सर्व सोलापूरकरांना आश्वासक शब्द दिलाय की रोज पाणी पुरवठा करू नाही शकलो तर मी माझ्या पुढच्या आमदारकीला मत मागायला येणार नाही. आमच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना साक्ष ठेवून सुद्धा मी सभेत त्यावेळी सोलापूरकरांना शब्द दिलं. त्या दिवसापासून मी फेटाही बांधून घेत नाही. परंतु मला समाधान आहे की ह्या 1400 कोटीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे. लवकर मंजुरी मिळेल, टेंडर होईल आणि प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि सोलापूरला पाण्याचा दिवस म्हणून जो शाप आहे तो पुसून शहराला रोज पाणी पुरवठा होईल हा मला विश्वास आहे. 100% होईल हा मी तुम्हाला विश्वास देतोय.